कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। गुरुजी, मला महाकठीण व्रत करायचं। दादा अरे ऐक ना आमचं, नको करू सर असं, ऐक जरा। अरे सूर्या, हे साधं सुद्धा व्रत नाही, हे महाकठीण व्रत आहे। अरे आज पातूर गावात एकानं पण हे व्रत पूर्ण केलेलं नाही। हा, आता 20-25 वर्षापूर्वी एकानं व्रत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याच्याच्यानं पण हे व्रत पूर्ण झालं नाही आणि देवीचा कोप झाला। अरे आपल्या नदीला महापूर आला आणि अख्खं गाव पाण्याखाली गेलं होतं। सूर्या, ही येळ परत गावावर येऊन देऊ नकोस, परत एकदा विचार कर। मी विचार करूनच निर्णय घेतलाय। गुरुजी, मला व्रत काय ते सांगा। सूर्या ऐक, या व्रताला स्थितीला लावण्यासाठी हे व्रत सपत्नीक करावं लागतं। हे व्रत अग्नी, जल, वायू, आकाश, पृथ्वी या पंचतत्वांना विधीमार्फत आवाहन करतं। ते आवाहन सोपं नाही सूर्या। गुरुजी, किती अवघड असू दे, मी आता मागं नाही हटणार। सूर्या, तू करशीलही, पण तुझ्या बायकोचं काय? तुळजा कसं करणार हे सगळं? नाहीतर काय? अरे घरच्या पुरुषाला म्हणजे तुला 7 बैलगाड्या ओढाव्या लागतील, 7। आणि घरच्या स्त्रीला नदीमध्ये 51 वेळा आंघोळ करून देवीच्या दर्शनाला यावं लागतं। आणि येताना आगीचा निखारा चालून पार करावा लागेल। आणि हो, एवढ्यावरच हे व्रत संपत नाही, सगळं करून झाल्यावर पालखी सुद्धा नाचवावी लागते। देवी, दादा नाही ऐकायचा, आता तूच काहीतरी चमत्कार कर। याला त्रासात टाकून मला लगीन नाही करायचं। सूर्य तू सांग आता, हे सगळं करणं शक्य आहे? अरे तू करशील, पण तुळजाचं काय? गुरुजी, हे व्रत माझं आहे, मला पूर्ण करायचंय। यात तिला का त्रास? सूर्या, या व्रताची आटच तशी आहे, आपण काही करू शकत नाही। बघ, तुला अजूनही वेळ आहे, वाटल्यास तू याच्यावर अजून विचार कर। सूर्या, हे व्रत पूर्ण दिवस गेलं तर ठीक, नाहीतर तुझ्या बी अंगाशी येईल आणि गावचा पण विनाश होईल। अरे सूर्या, तुझ्या बहिणीच्या भल्यासाठी गावाला कशाला टांगणीला द्यायला लागला? हे बघ सूर्या, हे व्रत तू करायचं नाही म्हणजे नाही। हा हा, तू हे व्रत करायचंच नाही, अजिबात व्रत करायचं नाही। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।